मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। ऑल सीजन हिट स्नॅक सीरीज मध्ये आज आपण करतो आहोत सुपर क्रंची खेकडा भजी व तेही फक्त बेसन पीठ, कांदा व बेसिक मसाले वापरून। म्हटले जाते की भजी खाण्याची खरी मजा पावसाळ्यातच आहे, पण असं मुळीच नाही। ही खेकडा भजी मस्त संध्याकाळचा नाश्ता म्हणून, पार्टी गेट टुगेदर मध्ये स्टार्टर म्हणून, अहो एवढंच काय तर 4 मित्रमंडळी जमली की खेकडा भजीनेच गप्पांचा फड रंगतो। तर चला बनवूयात मस्त कुरकुरीत खेकडा भजी। आपण या खेकडा भजीचं बॅटर करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कांदा असा लांब लांब कापून हवाय। असे छान लच्छे। तर कसं कापायचं त्यासाठी ते बघा। आपण कांदा त्याच्यावरचे साल काढून साफ केले आणि आता ही आडवी बाजू आहे ना, असं उभं नाही कापायचं आपल्याला। असं उभं नाही कापायचं, तर आडवं कापायचं। असे पातळ पातळ आपण त्याचे काप करून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि फार पातळ नाही आणि फार जाडही आपण कापत नाही। हे बघा अशा प्रकारे। आणि त्यानंतर हाताने कुस्करून हे असे लच्छे वेगळे वेगळे करायचे आपल्याला। ठीक आहे, हे बघा आपण हे करून घेतलेलं आहे। आपण 4 मीडियम आकाराचे कांदे असे कापून घेतले। यामध्ये आपण मीठ घालूयात, चवीनुसार मीठ घालूयात। मी ½ टीस्पून मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर आपण ½ टीस्पून लाल मिरची पावडर घातलेला आहे। ही भजी फार तिखट नाही करायचं। मी जे तिखट वापरते ना त्याचा कलर खूप छान आहे, पण तिखटपणा मात्र नाही आहे। त्यामुळे मी ½ टीस्पून घातलं, तुम्ही थोडं कमी घालू शकता। आणि ½ टीस्पून आपण हळद घातलेली आहे। आता आपण हाताने हे छान असं कुस्करून घेणार आहोत, म्हणजे काय होईल, कांद्याला मस्त पाणी सुटेल। आपल्याला असं वरून जास्त पाणी नाही घालायचं, तर कांद्याच्या पाण्यामध्येच हे जे सुटेल ना पाणी, त्या अंगच्या पाण्यामध्येच आपल्याला चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आपण भिजवणार आहोत। हे बघा आत्ताच हाताला ना आपल्याला ओलं ओलं लागतंय। सुरेख भारी। आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालूयात आपण। हे बघा ½ टीस्पून आपण ओवा घेतलेला आहे, तो घालतोय। 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या, त्या घालूयात। आणि आपण घालतो आहोत कोथिंबीर। तुम्हाला हवं तर तुम्ही कढीपत्ता देखील बारीक कापून घालू शकता। आपण एकदा परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे बघा आपल्या ह्या कांद्याला छान रस सुटलाय, पाणी सुटलंय। यामध्ये आता आपण हे बेसन पीठ घालतोय। तर एकदम नाही घालायचं, आपण 1 कप घेतलेला आहे, पण आपण थोडं थोडं पीठ घालूयात आणि मिक्स करूयात। त्यात रसामध्ये बसेल इतपतच आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे बरं का। 2-3 बॅचेसमध्ये आपण हे पीठ घालायचं, एकदम मुळीच घालायचं नाही। पण अजून थोडं पीठ घालूया, जरा ओलसरच आहे हे। थोडंसं सुक्क सुक्क झालं पाहिजे बरं का। हे बघा आपल्या खेकडा भजीचं बॅटर रेडी आहे। प्रत्येक लच्छा पिठाने कोट झालेला आहे। आपल्याला अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी पिठाची। बरं, एकीकडे आपण हे बॅटर तयार करत होतो, त्याचवेळी आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। कारण एकदा का बॅटर तयार झालं की ताबडतोब आपल्याला हे पकोडे करायला घ्यायचे असतात। जर वेळ जाऊ दिला तर ह्या बॅटरला पाणी सुटतं, मिश्रण पातळ होतं आणि मग तयार भजी सॉफ्ट पडतात। तर खेकडा भजी करण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा, तेल गरम करायला ठेवा आणि ताबडतोब इकडं बॅटर करायला घ्या। बॅटर तयार झालं की लगेचच आपण आपली खेकडा भजी तळायला घालणार आहोत। चला चेक करूया तेल गरम झालंय का। हे बघा तेल गरम झालेलं आहे। मी एक छोटासा पिठाचा पोर्शन टाकून चेक केलं होतं। आता आपल्याला ही खेकडा भजी तळायला घालायची, तर काय करायचं, आपण हाताशी एका बोलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं। आणि पाण्यामध्ये आपली ही बोटं अशी डीप करून घ्यायची, म्हणजे ओली करायची आपली बोटं। आणि त्यानंतर आपण बॅटर घ्यायचं थोडंसं हातात आणि असे छोटे छोटे सोडायचे। असं परफेक्ट गोल आकाराचे नाही टाकायचे आपल्याला, बस हे अशा पद्धतीने
आता आपण खेकडा भजी करतोय, ती खेकड्यासारखी दिसणारी वेडी वाकडी अशी असतात भजी ही. हे बघा अशी टाकायची, थोडी पोकळ पोकळच घालायची म्हणजे असं घट्ट दाबून नाही धरायचं बरं का पीठ, म्हणजे बॅटर हातामध्ये. तुम्ही बघा मी कशी सोडते, एका वेळी कढईमध्ये बसतील एवढी आपण ही भजी घालतोय. बस पुरेसे झाले. भजी घालताना आपण गॅसची फ्लेम हाय केली होती, पण आता घातल्यावरती थोडीशी कमी करायची, मीडियम करायची. आणि आपण बोटं क्लीन करून घ्यायची, म्हणजे पुढची जेव्हा आपण बॅच घालू पकोड्यांची भज्यांची म्हणा, तर आपले हात व्यवस्थित क्लीन पाहिजे, म्हणजे आपण व्यवस्थित ती पकोडे भजे कढईमध्ये सोडू शकतो. बरोबर. हे बघा थोडासा कडेकडेने रंग बदलतोय. अशा वेळी पण झाऱ्याने हलकेच त्यांना हलवायचंय. आणि जी सुरुवातीला टाकलेली भजी पटकन होतात की नाही, ती जी तळली गेलीत ना, ती आपण अशी उलटवून घालायची. काही जण ही भजी कुरकुरीत व्हावी म्हणून तांदळाचं पीठ घालता, सोडा घालता, पण त्याने काय होतं ना, भज्यांची जी चव म्हणजे पकोड्यांची जी अपेक्षित चव असते ना, ती थोडीशी बदलते. आपल्याला जशी हवी पकोडे भजे खाताना जी चव येते ना, तशी येत नाही. म्हणून मी तांदळाच्या पिठाचा वापर अजिबात केला नाही, गरजच पडत नाही. हो काय ना, कांद्याच्या अंगच्या रसामध्ये एकदा का आपण बॅटर तयार केलं, पीठ भिजवलं की हमखास आपली भजी कुरकुरीत होता. तुम्ही देखील सोडा वगैरे शक्यतो वापरू नका. सोड्याने काय होतं, ही पकोडे हे भजे तेल खूप पितात, म्हणजे ॲब्सॉर्ब करतात. बस आपल्याला आता सर्व बाजूने छान लालसर रंगावरती ही खेकडा भजी तळून घ्यायची आहे, मीडियम फ्लेमवरती. हे बघा आपली खेकडा भजी छान लालसर रंगावर तळून झाली आहे. आपण आता काढून घ्या, व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं बरं का, आणि मग आपण ताटामध्ये काढून घेऊयात. हे बघा दिसते तुम्हाला किती सुरेख कलर आलाय. चला आता आपण पुढची खेकडा भजींची बॅच घालतोय तळायला. त्यासाठी परत पाण्यामध्ये मी बोटं डीप करून घेतली आहे, आणि आता आपण गॅसची फ्लेम हाय करून ही भजी तळायला घालू. बघा फक्त हाताने ना असं कुस्करल्यासारखं करायचं. अशा पद्धतीने आपल्याला ही भजी कढईमध्ये सोडायची आहे, आणि आधी दाखवल्याप्रमाणेच उलट पालट करत आपण ही सर्व भजी छान लालसर रंगावरती तळून घेऊयात. चला पुरेशी भजी टाकून झाली आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम करूया, आणि कुरकुरीत होईपर्यंत, लालसर कलर येईपर्यंत आधी दाखवल्याप्रमाणेच तळून घेऊयात. खेकडा भजींची पुढची बॅच देखील तळून झालेली आहे. बघा किती सुरेख भजी झाली आहेत आपली ही. चला आपण काढून घेऊयात आणि गरमागरमच सर्व करूयात. खेकडा भजी गरमच खाण्यामध्ये लज्जत असते. बघा आधीसारखीच आपण छान क्रिस्पी, क्रंची आणि लालसर रंगावर तळलेली आहे. टोमॅटो केचप बरोबर आता ही आपण सर्व करूयात. आपण खेकडा भजी सर्व केलेली आहे टोमॅटो केचप आणि तळलेल्या हिरवीगार मिरची बरोबर. तुम्हाला जळवून दाखवते मी. हे बघा मी डिशमध्ये टाकते, तुम्हाला आवाज येत असेल. हे बघा आपल्या नेहमीच्या भज्यांसारखी पकोड्यांसारखी आहेत का, तर नाही, अशी वेडी वाकडी आहे, शेपलेस. म्हणजे कशी दिसतात ती, खेकड्यासारखी. म्हणून या पकोड्यांना खेकडा भजी हे नाव पडलेलं आहे. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल, पण आपण एक खाऊन बघूयात.
ऐकू आलं तुम्हाला? कसले क्रंची झालेली आहेत आपली ही खेकडा भजी. चला मस्त फस्त करूयात आपण. खमंग कुरकुरीत खेकडा भजी म्हणजेच क्रंची अनियन पकोडा सर्व केला आहे. काय मग तोंडाला पाणी सुटले की नाही? आता तरी पटले ना की सुपर क्रंची खेकडा भजी खायला अमुक एक सीझनच पाहिजे असं नाही. संडे ब्रेकफास्ट म्हणून करा, 4 मित्रमंडळी जमलीत म्हणून करा, एवढंच काय. तर बस काहीतरी खमंग कुरकुरीत खावेसं वाटले म्हणून केव्हाही करा. पण खवय्यांना आपली आजची रेसिपी खेकडा भजी नक्की ट्राय करा व एकदा केली की या भजींच्या प्रेमात नक्की पडाल हे मात्र खरं. आधी केलेला पकोडा रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. चला परत अशी छानशी रेसिपी घेऊन लवकरच भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.